आजची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. कोल्हापुरात पतीने गळा चिरून केला पत्नीचा खून. दोन्ही मुलं हताश. पैशाच्या वादातून एक बाप एवढ्या टोकाला जाईल याची कुणालाही कल्पना नव्हती. कोल्हापुरात पतीने स्वतःच्या पत्नीचा गळा चिरून तिचा निर्घुण खून केला. आणि आज त्या घरात फक्त शांतता नाही, तर दोन निरागस आणि एक वयस्क सासरे यांचा आक्रोश दाटला आहे. ही घटना घडली आहे कोल्हापूरच्या नवीन वाशीनाका परिसरातील महालक्ष्मी नगर या भागात. मंगळवारी म्हणजे 5 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास घरात झालेल्या भांडणानंतर पती परशुराम पांडुरंग पाटील यांनी आपल्या पत्नीचा गळा चिरून तिचा जागीच खून केला. पत्नीचे नाव अस्मिता पाटील, वय अंदाजे 40 वर्ष. दोघांना 2 निरागस मुलं. त्यांच्यासाठी आता हे आयुष्य कधीच जसं होतं तसं राहणार नाही. सुरुवात झाली एका छोट्याशा मुद्द्यावरून. पत्नीने हात उसने घेतलेले होते काही व्याजाचे पैसे. नेमके त्या पैशाचं काय केलं यावरून पती पत्नीमध्ये वाद झाला. रात्रीच्या जेवणानंतर दोघे झोपायला गेले आणि तिथेच पुन्हा झालेला वाद वळला एका हिंसक शेवटाकडे. रागाच्या भरात पतीने चक्क पत्नीचा गळा चिरून तिचा निर्घुण खून केला. यानंतर स्वतःच करवीर पोलीस ठाण्याला फोन करून पतीने खुनाची कबुली दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पती परशुराम पांडुरंग पाटील यांना अटक करण्यात आली असून पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. ही घटना संपूर्ण नवीन वाशीनाका परिसराला हादरवून सोडणारी आहे. या कुटुंबात अस्मिता, तिचे पती आणि 2 निरागस मुलं आणि वयस्क सासरे यांच्यासहित भाड्याच्या खोलीमध्ये राहत होते. परशुराम पांडुरंग पाटील मूळचे राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणगावचे आणि कोल्हापुरात उद्धमनगरमध्ये फॉन्ड्री व्यवसाय करत होते. मुलं सध्या अतिशय निराश मानसिकतेमध्ये आहेत. त्यांच्या समोर आईला असं गमावणं ही कल्पनाही न करता येणारी वेदना आहे. कधी सुखी कुटुंब म्हणून ओळखलं जाणार हे घर आज पोलिसांच्या तपासाच्या ससेमिरेत अडकलेलं आहे. शेजाऱ्यातून हळहळ व्यक्त होत आहे. आईचा अकस्मात मृत्यू आणि वडिलांचा तुरुंगवास. या दोन्ही मुलांच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न, का आणि का. आपण नेहमी म्हणतो रागावर नियंत्रण ठेवा, पण एक क्षणाचा राग किती आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो हे या घटनेतून दाखवून दिले. कधी कधी मनात येतं, एखादी शांत झोप नेहमीची असते का, की ती शेवटची असते याची आपल्याला कल्पना नसते. धन्यवाद.